नाशिक जिल्हा आज पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। आज 29 मार्च 2026 आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज झाकपाक करायची आहे। नाशिक जिल्ह्याच्या आसपास जेवढे तालुके आहेत त्यांनीसुद्धा आज आपल्या पिकांची झाकपाक ही करून घ्यायची आहे। तसेच 30 तारीख, 31, 1, 2, 3, 4च्या दरम्यानसुद्धा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांनासुद्धा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम पाऊस, काही ठिकाणी हलका पाऊस, तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये पाऊस हा कुठे कुठे आहे बघा, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, निफाड, सिन्नर, येवला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, शहादा या भागांनासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या भागांनासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांनासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव या भागांनासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर पावसालाही सुरुवात होणार आहे। त्यामुळे नाशिक जिल्हा व आसपासच्या तालुक्यांनी आज झाकपाक करून ठेवायचे आहे। तसेच उद्याकडे दुपारी पुन्हा नाशिक जिल्ह्यातच पावसाला सुरुवात होणार आहे। त्यानंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 30 तारखेला 4 ते 6च्या दरम्यान पाऊस हा येणार आहे। त्याचा टायमिंग 4 वाजेपासून पावसाला सुरुवात ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे। तसेच संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस लाईटिंगसुद्धा आपल्याला विजांची बघायला मिळणार आहे। याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। धन्यवाद।